ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, सरिता पवार म्हणून आहेत कागलमधून, त्या काकूंनी अनुभव शेअर केलाय। तर काकू म्हणत म्हणजे हा अनुभव खरं तर म्हणजे आज शेअर होणार नव्हता, दुसराच अनुभव शेअर होणार होता. पण त्यांनी आजच शेअर करा असं हे केलं, म्हणून मी आज खूप वेळानं हा अनुभव म्हणजे शेअर करायले. एक फायदा असा झाला, की मला परत तो ऐकावा लागला नाही, का तर आत्ताच त्यांनी म्हणजे एक थोड्या वेळापूर्वीच त्यांनी तो अनुभव शेअर केलाय. त्यामुळे तो परत मला ऐकावा लागला नाही, हा एक फायदा झालाय. आणि ज्या ताईंचा आज अनुभव येणार होता, रेणुका ताई म्हणून आहेत, त्यांचा अनुभव आज येणार होता. पण तो त्यांना सांगितलं मी मगाशी फोन करून, त्यांचा उद्या शेअर होईल. तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून सांगायला लागले. का तर त्यांनी मला बोलल्या, की आमचं पूर्ण परिवार आईंच्या मार्गामध्ये आहे आधीपासून. आईंच्या कृपेनं सगळं म्हणजे परीक्षा झाल्या, सगळ्या झाल्या, पण परीक्षांमध्ये प्रत्येक वेळेला आई सोबत होत्या आणि सगळं व्यवस्थित सगळं आईंमुळं झालेलं आहे आजपर्यंत. म्हणजे माझी आई मार्गामधली, त्याच्यानंतर माझी सासूबाई आईंच्या मार्गातल्या. म्हणजे मला लग्न करून देताना सुद्धा आई-वडिलांनी अशाच घरामध्ये दिलं म्हणतात त्या, की जिथं आईंचा मार्ग असेल. का तर माझ्या आईनं त्याच वेळेला ठरवलेलं होतं, की माझ्या 3 मुली आहेत. तिन्ही मुलींना अशाच मी घरामध्ये देईन, की जिथं आईंचा मार्ग असेल. आणि भाऊ जो आहे माझा, तर त्याची बायकोसुद्धा आईंच्या मार्गातलीच करून आणली म्हणतात. आम्ही तिघंही चौघंही भावंडं जी आहे, तर सगळ्यांचं चौघांचं आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालं म्हणतात. अ, असं कुठंच कमतरता अशी राहिली नाही आयुष्यामध्ये. पण एक महत्त्वाचा अनुभव मला शेअर करायचा होता. खूप अनुभव आहेत म्हणतात, मी कधीतरी शेअर करेन, पण आज हा अनुभव शेअर झालाच पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून मी तुम्हाला गडबडीनं फोन केला म्हटल्या त्या. आणि तर त्या म्हणत होत्या, की गेली 11 वर्ष झाली म्हणतात. आमचं एक जमिनीचं प्रकरण रखडलेलं होतं म्हणतात. ते वादामध्ये पडलेलं होतं हां. आणि त्याच्या आधी त्यांनी हे पण सांगितलं, मला म्हणत होत्या माझ्या सासूबाई ज्या होत्या, आत्ता म्हणतात की गेल्या 8-10 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी काकू बोलल्या, की सासूबाई माझ्या अगदी म्हणजे खणखणीत होत्या. आमच्या पुढं अगदी त्या तरुण असं हे होत्या, का आईंच्या मार्गातल्या होत्या. एकदम सात्विक जीवन जगले म्हणतात माझे सासू-सासरे दोघंही. इतकं सात्विक जीवन जगले म्हणतात. खाणं सात्विक, वागणं सात्विक. पूर्ण आमचं कुटुंब म्हणजे आईनं आमच्या तो निर्णय जो घेतलेला होता, की आईंच्या मार्गातल्या व्यक्तींशीच माझ्या मुलींची लग्न झाली पाहिजेत. माझ्या मुलाला मुलगीसुद्धा आईंच्या मार्गातलीच असलेली मिळाली पाहिजे. हे जे होतं ते अगदी तिचा निर्णय योग्य होता, असं त्या म्हणत होत्या. का तर माझ्या बाबतीत तर म्हणजे सगळ्याच बहिणींचं आमचं छानच झालं. सगळे सुखातच आहे आम्ही. पण तुम्हाला सांगू म्हणतात, माझ्या घरात तर खूपच सात्विक वातावरण होतं म्हणतात. कधीही माझ्या सासूबाईंनी मला आठवत नाही म्हणतात, की माझ्या सासूबाईंनी कधीही भजन केल्याशिवाय दिवस घालवलाय. म्हणजे कधीही त्यांच्याकडनं सेवा चुकली, उपासना चुकली. ज्या दिवशी त्या गेल्या म्हणतात, त्या दिवशीसुद्धा त्यांची उपासना झाल्यानंतर आईंनी त्यांना नेले. आणि खूप अंथरुणावर पडल्या नाहीत, काही नाहीत. फक्त 2 दिवस माझं दुखतंय म्हणत होत्या. त्या पाठीतून दुखतंय माझं असं म्हणत होत्या म्हणल्या. 2 दिवस फक्त. आणि ते त्यांनी म्हणजे एवढं पण कळलं नाही कुणाला, की म्हणजे एवढं दुखत होतं. एवढं त्यांना नॉर्मल. आणि त्या म्हणतात सायं स्मरण त्यांनी केलं. संध्याकाळचं अगदी सात्विक जेवण जे आहे ते व्यवस्थित. आणि माझ्या सासूबाईंनी पण सगळ्या मुलांची सुखं बघितली. हे जे आपण सुख म्हणतात, ते सुख काही एका दिवसात येणारी गोष्ट नसते. त्या गोष्टीसाठी खूप उपासना, खूप वर्षापासूनची उपासना असते. त्यावेळेला ते मुलांच्या पदरात ते सुख मिळते. माझ्या आईची खूप उपासना, 20-25 वर्षाच्या माझ्या आईची उपासना. आणि त्याच्या सोबतीनं आम्हाला पण त्या उपासनेमध्ये घातलं. ती उपासना कितीही प्रसंग आला, कुठलाही प्रसंग आला तरीसुद्धा
आपला मार्ग सोडायचा नाही, गुरुमार्ग सोडायचा नाही, गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी सोडायच्या नाहीत. ही जी शिकवण होती ना, त्या शिकवणीमुळं आम्ही उपासना कधी सोडली नाही, आम्ही नेम कधी सोडला नाही आणि त्यामुळं अडचणी आल्या, प्रसंग आले, पण आईने अगदी सहज त्यातनं बाहेर पण काढलं. का तर त्याशिवाय पण आपल्याला गुरुमार्ग काय आहे तो कळत नाही, असं काकू म्हणत होत्या. आणि गुरुमार्गाचं महत्त्व पण कळत नाही. सगळं जर तुम्हाला छान-छान होत गेलं, तर गुरुमार्गही कुठेतरी तुमच्याकडून सुटला जातोय. काकू बोलल्या, की ज्यावेळेला माझ्या मुलाच्या बाबतीत असं झालेलं होतं म्हणतात, की परवा तुम्ही एक अनुभव शेअर केला त्याच्यावरनं मला ही पण गोष्ट सांगायची आहे म्हणतात. माझ्या माझ्या मुलाच्या बाबतीत पण तसं झालेलं होतं म्हणतात, की गुरुमार्ग सुटत गेलेला होता. पण म्हणतात ज्यावेळेला आम्ही दोघांनीही, माझे मिस्टरही खूप आईंचं म्हणजे आम्ही सगळे फॅमिली आमची म्हणजे आईंच्या चरणीच आहे आम्ही सगळेजण म्हणतात. तर माझे मिस्टर आणि मी आम्ही तब्बल म्हणतात 1.5 वर्ष आमच्या मुलाशी बोलत नव्हतो. का तर एवढी म्हणजे त्याला ते समजावं ह्या गोष्टीसाठी. आणि ज्यावेळेला पुढनं इतका मोठा फटका बसला, तर ते अनुभव मी कधीतरी तुम्हाला नंतर शेअर करीनच म्हटला. पण इतका मोठा त्याला फटका बसला, त्यावेळेला तो परत आईंच्या चरणी लीन झाला आणि तिथून सुद्धा 3 महिने मी एक आई आहे म्हणून सुद्धा मी एवढं मन कठोर केलेलं होतं. मी बोलत होते त्याच्याशी, पण माझे मिस्टर 3 महिने त्याच्यानंतर सुद्धा त्याच्याशी बोलत नव्हते म्हणले, की "तू आम्हाला एक वेळ विसरलास तरी चालेल, पण गुरूंना विसरता कामा नये." ही घरची शिकवण होती म्हणतात. आणि वर्षानुवर्ष माझ्या सासूबाईंची सेवा, माझ्या आईची सेवा, उपासना ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम की आम्हाला सगळं सुख मिळत गेलं. पण मागच्या वर्षी एक असाच अनुभव म्हणतात, हा खूप महत्त्वाचा अनुभव आहे आणि असं मी हे सांगायला लागले, हे मी सांगायला लागले. आईनी हे कुठंही सांगितलेलं नाहीये. पण प्रत्येकाला काहीतरी वाटतंय आणि एखादं काहीतरी कोणतरी करतंय आणि त्याच्यातनं जर अनुभव आला तर ते शेअर केले जातात. त्यांनी आजच शेअर करा, काहीही होऊ दे, पण आज शेअर करा. असं त्या मला जे बोलल्या काकू, त्या गोष्टीसाठी मी हा अनुभव आज शेअर करायले. त्या मला बोलल्या, एक जमिनीचं प्रकरण होतं म्हणतात, आमची शेतजमीन होती. तर त्याचं प्रकरण म्हणतात 11 वर्ष रखडलेलं होतं म्हणतात. आणि अजिबात म्हणजे ते भांडणातलं होतं सगळ्यांच्या म्हणतात. ती जमीनच भांडणातली होती. त्यामुळे विकायला पण प्रॉब्लेम येत होता आणि गिऱ्हाईक आलं का नाही, तर म्हणतात काय होतं माहीत नाही, पण भांडणं लावत होतीत लोकं म्हणतात. आणि ते आमच्या नातेवाईकांमध्येच भांडणं लागायची म्हणतात. आणि खूप मोठी भांडणं व्हायची, की असं वाटायचं ते जमीन जाऊ दे, पडू दे तशीच. अशी भांडणं व्हायची म्हणतात, की मनस्ताप व्हायचा. मी लिटरली म्हणतात आमचं सगळं व्यवस्थित, त्यामुळं काही गरज नव्हती म्हणतात. त्यामुळं मी तर माझ्या मिस्टरांना सांगितलेलं, की सोडून द्या. आपल्याला काही आईंच्या कृपेनं काही कमी नाही आहे. ते सोडून द्या. जमिनीचं काही डोक्यातच घेऊ नका. पण माझ्या मिस्टरांना वाटायचं, अरे आपली ह्याची जमीन आहे, आपली वडिलोपार्जित आहे. आपल्याला हक्क आहे तर आपण हे करावं. पण ते पण जास्त काही हे करत नव्हते म्हणल्या. खरं समोरून काही आले गिऱ्हाईक वगैरे, तर एक दोघा-तिघांचं मत व्हायचं आणि कुणीतरी भांडणं लावून जायचं, दोघं-तिघं आणि परत भांडत बसायचे. असं ते कितीतरी वर्ष, 11 वर्ष हे प्रकरण चाललेलं होतं म्हणल्या. आणि मागच्या वर्षी असंच श्रावण महिना आला म्हणतात, त्याच्या आधी थोडंसं असंच झालं. असं वाटलं, की अरे हे प्रकरण आता निकालात लागणार. आता किती वर्षांनी हे जमिनीचं निकालात लागणार. आणि असं वाटत एकदम भांडणं सुरू झाली म्हणला आणि ते जमिनीचं प्रकरण झालंच नाही. पण त्याच्या आधी 2-4 वर्षापूर्वी पण तसं झालेलं होतं. पण मी माझ्या मिस्टरांना सोडून द्या म्हणलेलं होतं. काय आपल्याला कमी आहे का? आईच्या कृपेने सगळं आहे आपल्याकडं, कशाला पाहिजे? माझ्या मिस्टरांनी पण ते सोडून दिलेलं होतं म्हणल्या. काही त्यांनी विचार करत नव्हते आता. पण हे होतंय म्हणत सगळेजण एकत्र येणार आणि एकदम मोठी भांडणं होणार आणि मग मनस्ताप होणार. मग ह्या गोष्टींमुळं मागच्या श्रावणाच्या आधी पण थोडे दिवस तसंच झालं. तसंच झाल्यानंतर मग माझ्या मिस्टरांना मी बोलले, "आता अजिबात त्या प्रकरणामध्ये काही पडायचं नाही आणि काही मिळालं तर मिळू दे, नाहीतर कोण घ्यायचं तिकडे घेऊ द्या." असं मी ते सोडून दिलेलं होतं. माझ्या मिस्टरांनी पण तेच ठरवलेलं होतं.
पण ना ते भांडणं झाल्यावर एकामेकांना वापरलेले शब्द हे ते त्या गोष्टी लक्षात राहिलेल्या होत्या. आणि असंच श्रावणाच्या आधी मला माहितीच नव्हतं म्हणजे दुसऱ्या दिवशी श्रावण आहे असं हे झालं आणि मला ते आठवत होतं दुपारचं बसल्यानंतर. आणि मी बोलले, "आई, काहीतरी होऊ दे, ते जमिनीचा एकदाचा निकाल लागू दे. हे प्रत्येक 2 वर्षाला हे काहीतरी असं मधनं उठतंय आणि आता श्रावण सुरू होतोय उद्यापासून, तर मी ना उद्या सकाळी उठून लवकर सगळं घर स्वच्छ करते." सगळं मला ना हे डोक्यातनं का तर 2-4 दिवसापूर्वीच आधी घडलेलं होतं, त्यामुळे ते सगळं डोक्यात फिरत होतं. आणि मग मी म्हटलं, "आई, उद्यापासून श्रावण सुरू होतोय. मी अगदी घर स्वच्छ लकलकीत करते. कानाकोपरा सगळा स्वच्छ करून घेते आणि मस्तपैकी देवपूजा वगैरे करते आणि उद्यापासून मी चरित्र वाचनाला घेते. 1 महिना चरित्र वाचनाला घेते. आई, काहीतरी करा हो आणि ह्या प्रकरणाचा निकालच लागू दे." असं मी बोलले म्हणतात. पण मी असं असं बोलले, पण मला वाटलं नव्हतं म्हणतात, की काही होईल. आणि दुसऱ्या दिवशी मी खरंच लवकर उठले म्हणतात. बरोबर 3:45 3:30 4:45ला मी उठलेले होते म्हणतात. आणि मला माहितीच नव्हतं, की त्या दिवशी श्रावण सुरू होणार नव्हता. त्या दिवशी अमावास्या होती. तर माझा एक मला असा आलेला अनुभव म्हणून मी हा शेअर करा म्हणजे जर हा अनुभव शेअर झाल्यानंतर खरंच कुठल्यातरी भगिनीनं केलं आणि खरंच कुणाचं तरी इच्छा खरंच आईंच्या कृपेनं पूर्ण झाली, तर मला खूप आनंद होईल असं म्हणत होत्या काकू. तर त्याच्यासाठी हा अनुभव फक्त शेअर करा म्हणल्या. तर त्या म्हणल्या, "मला माहिती नव्हतं त्या दिवशी अमावास्या." मी सगळं घर म्हणतात अगदी काने-कोपरे झाडून, लोटून ते चकाचक सगळं ते जाळ्या जळमटं हे सगळं काढलं म्हणतात. फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि अंघोळ करून मी दिवाबत्ती वगैरे करून नामस्मरण करून माझं पहाटेचंच नामस्मरण आहे बऱ्याच वर्षांपासून म्हणतात. ते सासूबाईंचाच आमच्या नेम होता तसा, तो मी चालवत राहिले म्हणतात. आणि आई पण माझी पहाटे लवकरच करायची म्हणतात पूजा वगैरे. त्यामुळं तो नियम जी सात्विकता माहेरात होती, ती सात्विकता सासरमध्ये सुद्धा सासूबाईंनी पाळली. ती बघितली आम्ही आणि त्यातच वाढलेलो होतो. त्यामुळे इथं आल्यानंतर त्यातच आम्ही राहिलो म्हणतात. त्यामुळे असं काही ती मोठी गोष्ट नाही आहे म्हणतात माझ्यासाठी. पण मी हे करत राहिले म्हणतात. पहाटेचं नामस्मरण करत राहिले आणि नंतर मग मी थोड्या वेळानं चरित्र वाचनाला घेतलं म्हणतात. चरित्र वाचन केलं आणि त्या दिवशी ना सगळी साफसफाई केली होती वगैरे. तर मला ना असं कंबर दुखल्यासारखी वाटायला लागली म्हणतात साफसफाई केल्यानंतर. आणि मी ना सायन्स स्मरणाला म्हटलं श्रावण सुरू होतोय, तर सायन्स स्मरणाला जाऊया. आमच्या इथून आता खूप लांब आहे म्हणतात. आधी आम्ही कोल्हापूरमध्ये होतो म्हणतात. तर तिथं मी जात होते मंदिरमध्ये म्हणतात आणि खूप लांब आहे आमच्या इथून मंदिर. तर मग म्हटलं आज श्रावण सुरू झालाय तर जाऊया आणि मी बघितलंच नाही. आणि ओळखीच्या एक भजनाला गेल्यानंतर भगिनी भेटल्या. "काय खूप दिवसांनी आला?" "नाही, खूप लांब आहे आता आम्हाला यायला होत नाही," असं मी बोलले म्हणतात. "आणि आता श्रावण सुरू झालाय म्हणून." "नाही, उद्यापासून सुरू होणार आहे." असं त्यांच्या बोलण्यातून आल्यानंतर मग मी घरी येऊन बघितलं तर ते अमावास्या होती म्हणल्या त्या दिवशी. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे अजून श्रावण सुरू झालं नाही. पण मी मग बोलले, "अहो, मी आज चरित्र वाचनाला घेतलं." मी त्यांना बोलले तिथं उद्यापासून सुरू होणार आहे म्हटलं. मी म्हटलं, "अहो, पण मी चरित्र वाचनाला सुरुवात केली आजच बघा." तर त्या म्हटल्या, "असू दे ना, अमावास्या अगदी छानच आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावास्या असते. आणि तुम्ही म्हणताय खूप स्वच्छता केली, तर काहीतरी लक्ष्मी प्राप्ती होणार असेल तुम्हाला." असं त्या बोलता बोलून गेल्या. म्हणजे हे आईच त्यांच्या तोंडून बोलल्या. त्या म्हणतात, की माझ्या मतानुसार मला असं वाटतंय, की आईच त्यांच्या तोंडून बोलल्या, की लक्ष्मी प्राप्ती होणार असेल तुम्हाला. आणि मग मी म्हटलं बरं होईल झाली तर. खरं एकाच ह्याच्यातून होऊ दे. बाकीच्या गोष्टींमधून तर काय मला तसं काही गरज नाहीयेच. असं ते हे झालं, बोलणं झालं आमच्या. घरी येऊन बघितलं तर अमावास्या खरंच होती. आणि मग मी सुरुवात केली त्याच अमावास्येपासूनच. आणि तुम्हाला सांगू म्हणतात बरोबर 21व्या दिवशी आपण 21, 11
हे दिवस शुभ मानतोय म्हणतात. बरोबर 21व्या दिवशी म्हणतात परत ते प्रकरण सुरू झालं शेतीचं. परत एक गिऱ्हाईक आलं. मग मला असं म्हणजे कुठेतरी मनात आलं, की आईंनीच हे केले का? परत आणि म्हटलं, "अरे बापरे! आणि काहीतरी भांडणं वगैरे." आता छान महिनाभर चांगली सेवा चालली आहे, उपासना चांगली चालली आहे आणि कशाला आता हे असं काहीतरी भांडणं झाली तर डोक्याला ताण, उगीच कशाला आत्ताच हे. आणि परत सगळे एकत्र आले. तुम्हाला काय सांगू म्हणतात, ह्यांचं इतकं काहीतरी काहीतरी बिनसायचं आणि काहीतरी हे व्हायचं आणि त्या ह्याच्यामध्ये अवघ्या 3 दिवसात म्हणतात 21व्या दिवशी माझं जे चरित्र वाचन चाललेलं होतं, 21व्या दिवशी परत गिऱ्हाईक आलेलं होतं. सगळे एकत्र जमलेले होते. 3 दिवसाच्या आत जमिनीचं प्रकरण हे झालं. मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात. मला आजही आश्चर्य वाटतंय म्हणतात. मला मागच्या वर्षीचं ते दिवस आठवले, की मला खूप आनंद झाला म्हणतात आणि तब्बल 8 लाख रुपये आम्हाला त्या जमिनीच्या ह्याचे मिळाले म्हणतात. खूप दिवसापासून 11 वर्षापासून रखडलेलं प्रकरण. तर मग मला असं वाटलं, हां, आई मला तुम्हाला हे हवं होतं का? मी श्रावणात चरित्र वाचन करावं असं तुम्हाला वाटत होतं का? तर मला म्हणतात माझ्या आयुष्यात इतका छान दिवस होता तो. खूप वर्षापासून बरेच आयुष्याचे सगळे छान दिवस जे होते ते आईंच्याच कृपेनं आलेले होते म्हणत होत्या काकू. पण त्या दिवशी मला खूप आनंद झालेला होता. माझे मिस्टर पण खूप आनंदित झालेले होते. म्हणलं जे पैसे मिळाले ते आधी आईंच्या चरणी हे केले म्हणतात. तर त्याच्यासाठी खूप माझ्या मिस्टरांनी पण खूप कष्ट घेतले म्हणतात उपासनेमध्ये सगळ्या सेवा वगैरे माझे मिस्टर आणि तुम्हाला सांगू म्हणतात चरित्र वाचन आणि हां, सगळ्यात मेन महत्त्वाचं सॉरी माझ्या त्या अनुभव लगेच म्हणजे ऐकायला लागतो परत एकदा. त्या म्हटल्या ज्या दिवशी ते कंप्लीट झालेलं होतं म्हणतात, त्या दिवशी गुरुवार होता. सगळं हे होऊन पैसे ज्या दिवशी आले, त्या दिवशी श्रावणातला गुरुवार होता म्हणतात आणि त्या दिवशी पैसे हातात आलेले होते. तो सगळ्यात खूप सुंदर क्षण होता म्हणतात आणि खूप भारी वाटलं ह्या गोष्टींमुळं. तर असाच कुणाला तरी आणि अनुभव यावा असं माझी खूप इच्छा आहे. जर कुणाला असं वाटलं तर म्हणजे उद्या अमावास्या आहे. खूप छान स्वच्छता करा घराची, खूप छान रांगोळी काढा. उद्यापासूनच सुरुवात करा, नाहीतरी ह्या वेळेला गुरुवारी आलाय म्हणतात पहिलाच श्रावण गुरुवार आलेला आहे. तर गुरुवारी तुम्ही चरित्र वाचनाला सुरुवात करा. बघा तुमच्या इच्छेनं कसं होतंय. पण नक्की इच्छा काय असेल तर नक्की करा. नक्की आई अनुभव देतील असं काकू खूप विश्वासानं, दृढ विश्वासानं सांगत होत्या. तर मला वाटतं की नक्कीच म्हणजे ज्यांची खरंच काहीतरी मोठी इच्छा असेल तर त्यांनी हे करावं आणि आईंच्या कृपेनं ती इच्छा पूर्ण व्हावी. आणि परत मी सांगते की हे असं कुठंही आईंनी लिहिलेलं नाही की अमावास्येला हे करा किंवा श्रावणामध्ये चरित्र वाचन करा, सिद्धारूढ वैभव पारायण करा. हे फक्त भगिनींनी सांगितलेले. प्रत्येकाला काहीतरी असं वाटतंय, आईंच्या समोर काहीतरी बोललं जातंय आणि ते आई इच्छा पूर्ण करतात आणि म्हणजे खरंच जर तुमची तेवढी श्रद्धा असेल तर ज्या वेळेला आपण गुरूंजवळ मागतोय, एक अनुभव येणार आहे उद्या परवा, खूप सुंदर त्यांनी सांगितलं. आपण गुरूंजवळ मागतोय त्यावेळेला आपण गुरूंसाठी काय करतोय हे आधी विचार केला पाहिजे. आपण जरासं वाईट दिवस आले की गुरु सोडतोय, जरासं चांगले दिवस आले की गुरु सोडतोय, असं ज्या वेळेला करतोय त्यावेळेला आपल्याला गुरूंजवळ काहीही मागायचा अधिकार उरत नाही. मग तो अनुभव येणार आहे उद्या. खूप सुंदर अनुभव आहे तो. तर काकूंचा हा अनुभव जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगते, हे माझं नाही आहे किंवा मी कधीही चरित्र वाचन केलेलं नाही आहे श्रावणामध्ये. माझं काहीही यात नाही आहे. जसा अनुभव आला आहे तसा तो शेअर केला आहे किंवा आईंनी कुठंही असं सांगितलेलं नाही. परत एकदा सांगते मी, आईंनी कुठंही असं सांगितलेलं नाही की श्रावणात चरित्र वाचन केलं तर असं होईल, तसं होईल. कुणीतरी अनुभव सांगितला, तसाच अनुभव कुणाला तरी यावा म्हणून त्यांनी अगदी कळकळीनं सांगितलं म्हणून मी एवढ्या रात्री तो अनुभव शेअर करायचा घाट घातला.
तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.